आणि आता पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या। कोण कोणासोबत जाईल हे आज सांगता येणार नाही। राज ठाकरे मवियासोबत गेल्यावर महायुतीला फटका बसेल का या प्रश्नावर फडणवीसांची प्रतिक्रिया। तर कोणी कोणासोबत गेलं तरी भाजपा आणि महायुतीच जिंकेल, फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। माझा आणि निलेश कायवळचे दूरपर्यंत संबंध नाहीत। निलेश कायवळ प्रकरणावरून सभापती राम शिंदेंची पहिली प्रतिक्रिया। रोहित पवारांचे आरोप बिनबुडाचे, राम शिंदेंची प्रतिक्रिया। गुंड निलेश कायवळ पासपोर्ट प्रकरणी अहिल्यानगरच्या पोलिसांची चौकशी होणार। निलेश कायवळ पासपोर्ट प्रकरणी तत्कालीन पोलीस निरीक्षकासह दोघांना पुणे पोलिसांकडून नोटीस। पासपोर्ट संदर्भातील चौकशीसाठी हजर होण्याचे निर्देश। अनिल देशमुखांच्या माध्यमातून रोहित पवारांनी कायवळला पासपोर्ट दिला। राम शिंदेंचा मोठा आरोप। तर रोहित पवारांसोबत कायवळचे कौटुंबिक संबंध होते। रोहित पवार दररोज खोटं बोलण्याचं काम करतात, राम शिंदेंची टीका। निलेश कायवळ मकोका कारवाई प्रकरणी मुंबई हायकोर्टामध्ये सुनावणी। कोथरूड गोळीबार प्रकरणी निलेश कायवळसह त्याच्या टोळीमधील सदस्यांवर पुणे पोलिसांकडून मकोका कारवाई। कारवाई चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचा कायवळच्या वकिलांचा दावा। पुण्यामध्ये समीर पाटील आज रवींद्र धंगेकरांना नोटीस पाठवणार। रवींद्र धंगेकरांच्या गंभीर आरोपानंतर समीर पाटील आज पत्रकार परिषद घेणार। ॲडव्होकेट असीम सरोदे रवींद्र धंगेकरांच्या पाठीशी। धंगेकर पुणेकरांच्या हिताचं बोलतायत। समीर पाटलांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतर सरोदे धंगेकरांच्या पाठीशी। शिंदेंनी घेतलेला आणखीन एक निर्णय फडणवीस सरकारकडून रद्द। बच्चू कडूंच्या कार्यालयाला देण्यात आलेली जागा जेडीएसला परत दिली। भाजपा पक्ष दूध पाजल्यानंतर विष ओकणारा साप, बच्चू कडूंची जहरी टीका। तर यापुढे मी भारतीय आहे, यापेक्षा मी भाजपचा सदस्य आहे अशी परिस्थिती निर्माण होणार आहे, बच्चू कडूंचा हल्लाबोल।